पती काय करी. मग सरासर विचार केला नंदराजाने आणि काय म्हणतायत काय करतायत. बळीरामानी जगज्जीवन बोलती स्वर्गीचे गिरवाण. बोवते ऐकती गवळी जन परी कोणा न कळे ते. आणि इकडं मात्र बलराम आणि कृष्ण हे स्वर्गातलं गीत गातायत पण ते कोणाला कळत नाही. संकर्षणाशी म्हणे हरी म्हणजे बलरामला श्रीकृष्ण काय म्हणतात. कौतुक दावावे क्षणभरी धाक लाविल्या विन निर्धारी. गोकुळ ओसन करीती. म्हणली कृष्ण भगवंता. कोण म्हणतोय बलराम म्हणतोय हे कृष्ण सखा तू काय कर काय तर चमत्कार दाखव म्हणजे गोकुळातले लोक गोकुळ सोडायला तयार होतील. गोकुळा बाहेर गेले दोघे जण संगे बहुत मुले घेऊन. शेषाने मधुसूदन काय विंदान मांडले. दोघ जण गोकुळ सोडून बाहेर गेले. पुल्या श्रींचे केस कुरळ दोघे हाते तोडिती तत्काळ. काननात विखुरले सकळ करणी न कळे ब्रह्मादिका. दोघांनी आपले डोक्याचे केस इकडे तिकडे उलटे सुलटे हलवले. एक एक केसापासून देख शतांश शते निघाले वृक. मुलासहित यदुनायक आला गोकुळात पळोनी. जेवढे डोक्याला केस होते सगळे हलवले दोघांनी बी आणि त्या प्रत्येक केसागणीस एक एक गोपाळ आणि गोकुळवासीत प्रगट झाला. कृष्ण बळीराम घराले नंदाशी म्हणती विघ्न ओढवले. वृक मागुती कानना गेले कृष्ण इच्छे करुनिया. आणि पळत पळत आले. नंदराजाला म्हणतात कृष्णाच्या विच्छेमुळं तिकडं काय बघा विघ्न निर्माण झालंय. मग नंदा दिगवळी मिळवणी निघते झाले ते चिक्षणी. गोकुळ ओस टाकुनी वृंदावनी राहती सुखे. म्हणले बरेच जण गोकुळ सोडून गेले आणि वृंदावनाला सुखासुखी राहू लागले. वृंदावनी राहती सुखी वाडे घालून अरण्यात परिवारेशी राहिले समस्त. म्हणले एवढं मोठं गोकुळ सोडून जंगलामध्ये